नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मराठी मनोरंजन सृष्टीतील कलाकारांना लग्नाचे वेध लागले आहेत। डिसेंबर महिन्यात तब्बल 5 कलाकार लग्नगाठ बांधत आहेत। देवमाणूस आणि लागीर झालंजी मधील अभिनेता किरण गायकवाड येत्या 14 डिसेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सोबत लग्न करत आहे। त्यामुळे किरणचं लग्न ठरलं, आता तुझं कधी, असे प्रश्न त्याच्या कलाकार मित्रांना पडले आहेत। किरण गायकवाड याने लागीर झालंजी मालिकेत विरोधी भूमिका साकारली होती। याच मालिकेत विक्क्याची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल चव्हाण याने नुकतीच एक लग्नाबद्दलची मजेशीर पोस्ट शेअर केली आहे। निखिल चव्हाण हा गेली अनेक वर्ष नाटक, चित्रपट मालिकेतून काम करतो आहे। लागीर झालंजी मालिकेत त्याची भूमिका सहाय्यक होती। या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं होतं। निखिल चव्हाण हाही लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढू शकतो, अशी एक हिंट त्याने दिली होती। किरण गायकवाडसह ठरल्यापासून लिओ पण विचारतोय तुझं कधी, अशी एक पोस्ट शेअर करताना त्याने त्याच्या लिओ सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे। त्याच्या या पोस्टवरून चाहते वहिनीला टॅग करू का असंही म्हणत आहेत। निखिल चव्हाण गेले काही वर्षे अभिनेत्री अनुष्का सरकटे हिला डेट करत असल्याच्या चर्चा आहे। या दोघांनी कारभारी लयभारी या झी मराठीच्या मालिकेतून एकत्रित काम केलं होतं। 2020 साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती। त्यानंतर जवळपास 1.5 वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळाले होते। या मालिकेनंतर निखिल आणि अनुष्का दोघे अनेकदा एकत्र पाहायला मिळाले। यावरून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे म्हटले जाते। तेव्हा आता किरण गायकवाड पाठोपाठ निखिल चव्हाणच्याही लग्नाचा लवकरच बार पडणार असे चित्र दिसत आहे। काहीच दिवसांपूर्वी निखिलने डिसेंबर महिना असे म्हणत एक शेवट आणि एक नवीन सुरुवात म्हणत एक पोस्ट शेअर केली होती। त्यावर शिवानी बावकर हिने डिसेंबर महिन्याला अधोरेखित करत एक कमेंट केली होती। यावरून निखिल आणि अनुष्का डिसेंबर मध्येच लग्नाची बातमी जाहीर करणार असे दिसून येत आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।